रावणाने वरदानमध्ये पार्वतीला मागितले तेव्हा काय झाले या व्हिडिओमधून आपण सविस्तर कहाणी पाहूया। एकेकाळी रावणाने भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली, त्यामुळे भगवान शिव प्रसन्न झाले। भगवान शिव प्रसन्न झाले आणि रावणाला म्हणाले, हे रावण, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तुमची काय मागणी आहे? तेव्हा रावणाने भगवान शंकराकडून अनेक वरदान आणि इतर गोष्टी मागितल्या। दरम्यान रावणाने पार्वती भगवान शिवाजवळ बसलेली पाहिली। माता पार्वतीचे रूप पाहून रावणाच्या मनात कलंक निर्माण झाले आणि त्याने भोलेनाथांकडून माता पार्वतीची मागणी करण्याचे ठरवले। रावण भोलेनाथांना म्हणाला, हे भगवान, तू मला सर्व काही दिले आहेस, पण मला आणखी एक गोष्ट हवी आहे। तेव्हा शिवजी म्हणाले, काय मागता? भगवान शिवाचे शब्द ऐकून रावण म्हणाला, हे भगवान, हे निष्पाप, मला पार्वतीजी हवी आहे। शिवजी एक निष्पाप कारभारी होते, त्यांनी पार्वतीजी रावणाला दिली होती। आता रावण पार्वतीजी सोबत निघून गेला। इतक्यात नारदजी आले आणि शिवजींची अडचण पाहून त्यांना समजले नारदजी रावणाकडे गेले। काही अंतर गेल्यावर नारदजींना रावण दिसला। रावणाला पाहून नारदजी म्हणाले, हे रावण, कुठे नेत आहात त्यांना? तेव्हा रावणाने उत्तर दिले, हे नारदजी, ते मी भोलेनाथांकडून वरदान म्हणून मागितले आहे। हे ऐकून नारदजी म्हणाले, ही पार्वती नाही, ही त्यांची सावली आहे। भोलेनाथने पार्वतीजींना अगोदरच मायेच्या पाताळात लपवले होते। तुम्हाला खरी पार्वती हवी असेल तर पाताळात जा। हे ऐकून रावण पार्वतीजींना तेथे सोडून पाताळात गेला। तो पाताळात गेला आणि देवी पार्वतीचा शोध घेऊ लागला। तेवढ्यात त्याला समोरून एक अतिशय सुंदर स्त्री येताना दिसली। रावणाने त्या स्त्रीला विचारले, हे सुंदर स्त्री, तू कोण आहेस? आपला परिचय द्या। ती स्त्री म्हणाली, मी मंदोदरी आहे, राक्षसाची मुलगी। मंदोदरीचे सौंदर्य पाहून रावण मोहित झाला आणि म्हणाला, तू माझ्याबरोबर ये, असे सांगून तो पार्वतीजींना विसरला आणि मंदोदरीला आपल्यासोबत घेऊन तिच्याशी लग्न केले। अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही रेणुका व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।